देशभरात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतरवर दिल्ली येथे आंदोलन सुरू होते। ते सध्या आंदोलन 2 दिवसाआधी चिघळले आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात देशभरात गडचिरोली जिल्हा हाही सुटला कसा आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये निदर्शन करण्यात येत आहे। अशातच आज गडचिरोली जिल्ह्यातील गांधी चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी विविध पक्ष असतील, राजकीय पक्ष असतील, विद्यार्थी असतील, या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आले आहोत आणि यांच्यासोबत थेट माहिती घेणार आहोत। आपण या ठिकाणी आलात आंदोलनासाठी उभे आहात, काय प्रतिक्रिया आपली? सर मी काय म्हणतो, मी एक भारताचा नागरिक आहे म्हणून मी इथे आलेलो, ठीक आहे सर। आणि कसं आज धर्मेंद्र प्रधान सरांना उचललेला जे काही दिवस झाले त्या दिवशीपासून माझी झोप ही उडालेली आहे अक्षरशः। आज शाळा कशासाठी बंद आहे? काहून तर आपल्या देशात काहीतरी शिक्षणाबद्दल काहीतरी चुकीचं घडलं आहे। काहून मी झोपू शकत नाही, तर आज काहीतरी इथं मला दिल्लीला जे करायचं नाही ते मला इथं करायचं आहे। काहून शाळा बंद आहे म्हणजे माझ्या मुलाला मी घरी नाही येऊन सुट्टी देऊन खेळायसाठी शाळा आहे का आज बंद? मला सांगा, खेळण्यासाठी शाळा बंद आहे का? आज मी मुलाला माझ्या रोज विचारत आहे पुलिस वाईट आहे, पुलिस वाईट आहे हे बोलत आहे। मी म्हणत आहे पुलिस पण वाईट नाही, मला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, समजले का? पोलीस वाईट नाही, फक्त मला हे सांगायचं आहे की जे शिक्षण व्यवस्था गलत आहे त्याच्यासाठी आपण आवाज उठवत आहोत। पण आज गडचिरोलीमध्ये जर विचार केला तर पब्लिक एवढीच दिसत आहे, मला याची लाज वाटत आहे। काहून जर आमदार खासदार मी कोणत्याच पक्षाच्या कधीच मोर्चामध्ये आलेले नाही, कधी आजपर्यंत कोणी म्हणावं मला की तुम्ही माझ्या पक्षाच्या मोर्चाला आले, मी आलेलो नाही ना, कधी जाणार नाही। मी पाठिंबा सर्वांनाच देईन पण जाणार नाही, काहून तर मी एक नागरिक आहे। अरे पार्टीवाले आज तुम्ही या पक्षात आहे, उद्या त्या पक्षात आहे, आम्ही कुठं जायचं? मला हे म्हणायचं आहे। आणि पुन्हा इथं कसं आज जर मॅरेथॉन असती फुकटच्या टी शर्टा वाटायच्या असते तर गर्दी असती, पूर्ण 4ही रस्ते पॅक असते। आज इथं आहे का? आज गर्दी आहे का इथं? मला हे सांगा, गर्दी आहे इथं? गर्दी नाही, मला एक सांगा, गर्दी नाही। नक्कीच या ठिकाणी यांचं हळवं व्यक्तित्व येत असलं तरी साहजिकच आहे या ठिकाणी असलेला क्राऊड। आपल्यासोबत विद्यार्थिनी आहे आणि यांनी एक बॅनर छोटासा बनवलेला आहे, छात्रों पर चली एक एक लाठी का जवाब देना होगा। आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय अपेक्षा आहे आपल्या? आमची फक्त ही अपेक्षा आहे की धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा झालाच पाहिजे, कारण जो आजकालचा आपला शिक्षण विभाग आहे त्यात किती पेपर लीक होत आहेत। जेव्हापासून मोदी सरकार आली आहे असंख्य पेपर लीक झाले आहेत। आमचं भविष्य उद्याच्या दिवशी काय होईल हे आम्ही काहीच सांगता येत नाही। मी नीटची विद्यार्थी आहे, मी नीट देत आहे, उद्याच्या दिवशी जाऊन माझं पेपर चांगलं जाणार किंवा मी उद्याच्या दिवशी जाऊन डॉक्टर बनीन हा मला भरोसा कोण देऊ शकेल? आज नीटचा पेपर कितींदा लीक झालं, रिनीट झालं, त्याचेही रिझल्ट काही चांगले आलेले नाही आहेत। हे आहे का तुमची सरकार? या सरकारचं आम्ही काय करायचं? कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही पेपर, सगळे पेपर लीक होत आहेत। साधं सीईटीचं पेपर चांगलं नाही जात आहे लोकांचं, सगळ्या पेपरमध्ये एरर होत आहेत, सगळे पेपर लीक होत आहेत। हे जर करायला आम्ही इथं राहत असो त्यापेक्षा आम्ही बाहेर देशात जाऊन शिकूया ना। हाच जर आपला भारत असेल तर आपलं आपण काय 15 ऑगस्ट आता साजरा करणार आहोत? कुठली इंडिपेंडन्स आहे आम्हाला बोलायची इंडिपेंडन्स नाही। तिथे जंतर मंतरला किती मुलांना मारलं आहे, किती त्रास झाला आहे त्यांना, छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना इतकं त्रास झाला आहे। आम्ही त्याच्यासाठी इथे बोलायला आलो आहोत। आम्ही दिल्लीला नाही जाऊ शकत पण आम्ही इथे बोलू शकतो। आम्ही इथं आमचा आवाज उचलू आणि आम्हाला न्याय पाहिजे। नक्कीच या ठिकाणी न्यायाची भूमिका स्वीकारली आहे। आपण काय म्हणता या ठिकाणी? सर मी एकच बोलतो, 20 तारखेला जो आंदोलन झाला त्याच्यामध्ये मोदी सरकार आला, त्याच्यानंतर मोदी सरकार मागच्या गेटनं दिल्लीतून पळून गेला। सरकार अगर जर आपल्याला न्याय देण्यासाठी बोलू नसेल शकत तर तो सरकार कोणत्या कामात सर? आणि त्याच्यानंतर अमित शहा आपले गुंडे पाठवला, कारण की दिल्लीमध्ये 93,000 पोलीस आहेत, पोलीस रोखू नाही शकले तर आखरी गुंडे पाठवला। आणि त्याच्यानंतर पण राहुल गांधी सर्व लीडरला उचलून घेतात। सरकार जर बोलू शकत असते तर सरकारला का करतं? आज आमच्या जिल्ह्याला आम्ही ज्याला वोट दिलो, मिलिंद नरोटेला मी पण वोट दिलो। या आंदोलनामध्ये जर मिलिंद नरोटे जर उभा होऊन जर आम्हाला सहभाग जर देत नसेल तर मिलिंद नरोटेला पण आपली खुर्ची सोडावी, कारण की बीजेपीचा नेतृत्व आहे या अर्थात नाही, बीजेपीचा नेता या अर्थात नाही, कारण की खासदार आमदार जर सर्व असते तर दिल्लीला पण आज सरकार पलटली असती किंवा नाही। इस्तीफा धर्मेंद्र प्रसाद दिला असता, धर्मेंद्र प्रसाद इस्तीफा आपण तर मागून घेणार। त्याच्यानंतर गृहमंत्री लाठीचार्ज केल्यामुळे आणि त्याच्यानंतर लाठीचार्जच्या 3 दिवस लाठीचार्ज केला, त्याच्यानंतर आज पॅरा कमांडो बोलवून आला। आम्ही का एंटी नॅशनल आहोत का? आतंकवादी आहोत का? आमचा आम्हाला हक्क तर मिळू शकते ना।
आज तुम्ही विचार करा, हर एक जिल्ह्यामध्ये रॅली निघत आहे, हर एक जिल्ह्यामध्ये पोलीस मारून राहिले. सर आम्हाला जर शिक्षण जर नसेल द्यायचं, तुमची सत्ता कोणत्या कामाची सर? शिक्षण काही तुमचा खेळाचा प्रकार नाही, तर तो आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, तर त्याला सॉल्व्ह करा. बरोबर. या ठिकाणी जे आहे ते आपण बोलतो आहात. आपण एक पक्षाचे म्हणून इथं उभे झाले आहात, वंचितचे, काय सांगितलं? या देशातील जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थी ज्या स्पर्धा परीक्षा देतात, त्या स्पर्धा परीक्षेचे पेपर लीक झाल्यामुळे आणि महाघोटाळा त्या पेपरमध्ये झाल्यामुळे या देशातील तमाम विद्यार्थी भारतभरातून जंतर मंतर पासून ते संसदेपर्यंत त्या ठिकाणी उतरले होते. संविधानिक अधिकार आणि हक्क मागण्याचं काम इथील तरुण विद्यार्थी करत होते. परंतु इथले जे मनवादी आणि बीजेपी सरकार आहे, या बीजेपी सरकारने इथल्या तरुणांवरती ज्या पद्धतीनं हल्ला केला, तो हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं हुकुमशाही कशी या देशामध्ये येत आहे त्याचे द्योतक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून तमाम तरुण, या देशातील तमाम तरुण जे आहेत आपला न्याय, हक्क आणि अधिकार मागत आहेत. या तरुणांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधासाठी म्हणून आणि तरुण आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. आणि या महाराष्ट्र बंदच्या हाकेमध्ये बीजेपी विरोधक असणारे सगळे तमाम पक्ष, संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना आणि कार ट्रक चालक सगळ्या संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रासोबतच ही गडचिरोली सुद्धा मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी हे पेपर लीक केलं त्या खात्याचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा त्या ठिकाणी तात्काळ दिलं पाहिजे. आणि त्यासोबतच गृहमंत्र्यांनी ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अमानुषपणे हल्ला करण्यात आला, त्या गृहमंत्री अमित शहानी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. आणि या सगळ्यांची जबाबदारी घेऊन या देशाचे जे हुकुमशहा पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी सुद्धा आपला राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे. ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलो आहोत. या ठिकाणी परत आपण दुसऱ्यांकडे जाऊया की काय आहे प्रतिक्रिया आपली? खरं तर या देशामध्ये सरकार नावाची कोणत्याही पक्षाची व्यवस्था असली तरीही किमान विद्यार्थ्यांसाठी एक सहानुभूती दाखवण्याचं काम करायला पाहिजे. गेल्या 70 वर्षामध्ये या पद्धतीचं राजकारण आपल्या देशात होत होतं, पण आता बीजेपीच्या काळामध्ये दुर्दैवानं आम्हाला पक्षाचं नाव घ्यावं लागते, पण मोदी शहाच्या या जोडीनं विद्यार्थ्यांना सुद्धा सोडलेलं नाही. ते अदानी आणि अंबानीच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी कोणीही महत्त्वाचं राहिलेलं नाही, हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि म्हणून या संपूर्ण देशामध्ये आज तरुणाई जी आहे, विद्यार्थी आहेत, हे मोठ्या संख्येने आपल्या भवितव्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी आज रस्त्यावर उतरत आहेत. ज्या पद्धतीने जंतर मंतर आणि म्हणजे संसदेच्या समोर मारहाण झाली, मुंबईमध्ये सुद्धा काल मारहाण झाली, हे ज्या पद्धतीचं कारभार आहे हे हुकुमशाहीचं कारभार आहे. आणि त्या हुकुमशाहीच्या विरोधात हा सगळा जनसंतोष, जन आक्रोश हा आज रस्त्यावरती आहे. दिल्लीच्या जंतर मंतर विद्यार्थ्यांच्या साध्या आणि शांत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनाची आणि जे सोनम वांगचुक आहेत त्यांनी जो 19 दिवसाचं आंदोलन केलं, त्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर कोणत्या प्रकारची वाटाघाटी न करता चर्चा न केल्यामुळे आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीने त्यांना उचलून दवाखान्यात ॲडमिट केल्यामुळे विद्यार्थी संघटना आणि संपूर्ण इतर जे विरोधी पक्ष ते संपूर्ण ठेवल्यामुळे त्यांना एक वेगळ्या पद्धतीने वाटलं की सरकार एक साधा मंत्री येऊन जर तिथं चर्चा झाली असती तर तो प्रश्न तिथे मिटला गेला असता. पण सरकार चर्चा न करता वेगळ्या पद्धतीने त्यांना उठवून दिलं. आणि ते त्याच्या जेव्हा त्या आंदोलनामध्ये जेव्हा विद्यार्थी 20 तारखेला संसदेवर मार्च ठेवण्याचं आयोजन केलेलं होतं, त्यावेळी पोलिसांनी आणि सरकारने ती परिस्थिती वेगळ्या चांगल्या पद्धतीनं हाताळता तिथं लाठीचार्ज करण्यात आला. त्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत. वार्ता अशी आहे का कोणी म्हणजे दवाखान्यात भरती आहेत, कोणी इतके म्हणजे चांगला गंभीर जखमी आहे. आणि त्या निषेधार्थ म्हणून आज 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासोबत गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बंद करण्यात आला. काल आम्ही एक मिटिंग घेऊन सर्वपक्षीय मिटिंग घेऊन त्यामध्ये संपूर्ण गडचिरोली बंद करून संपूर्ण शाळा, कॉलेजेस, संपूर्ण दुकान लाईन बंद ठेवण्याच्या दृष्टीनं आज हे संपूर्ण आम्ही संपूर्ण चौकातून 4 रस्ते फिरून सर्व दुकान लाईन बंद ठेवण्याचा आम्ही हा तयार केलेला आहे. आणि या गडचिरोली बंदला गडचिरोलीचे व्यापारी संघटना आहेत, सर्व जे इथले नागरिक आहेत त्यांनी एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आज 100% गडचिरोली बंद होत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना झालेला लाठीचार्ज एक सरकारचा केंद्र सरकार निषेध म्हणून
राज्य सरकार निषेध म्हणून आणि विद्यार्थ्यावर जो लाठीचार्ज झाला, विद्यार्थीसुद्धा ते आहेत, ते आपलेच मुलं बाळ आहेत. पण एक साधी गोष्ट अशी आहे का पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे जो लाठीचार्ज केला, लाठीचार्ज करतोनी कमरेत पायावर तो लाठीचार्ज केला जातो, पण अक्षरशः डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर तो मारलेला गेला आहे. म्हणजे असं वाटतं का पोलीस जरी नोकरी करतात किंवा पोलिसांना मुलं बाळं नाही, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे जी शोकांतिक आहे. आणि या लाठीचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदमध्ये गडचिरोली जिल्हा सहभागी होत आहे. नीट हा पेपर फुटलेला आहे. सरकारने त्या विरोधात काहीही ॲक्शन घेतलेले नाही आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित होऊन सर जे काही यांनी लोक केले, आमचा पेपर लीक केले, सर्व काही केले, नीटचा पेपर लीक केले, हर एक पेपर या लोक लीक करत आहे. आणि जिथं ज्या जंतर मंतरमध्ये लोक गेले आहेत तिथून सर्वांना मारू यांनी हे सरकार एक लोकांना मारू त्यांना वापस पाठवत आहे. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेत आहे. हा कोणता हक्क दिला? आमचा हक्क आहे, आम्ही जो करूनच ना आम्हाला बोलायला हक्क दिला आहे, आम्ही त्यात बोलणारच. हे लोक कसे का यांनी बोलू शकतात का तुम्ही काही बोलू नाही शकत म्हणून? आम्ही काहून नाही बोलू शकत? आमचा हक्क आहे. आम्ही दिले आहोत पेपर, एक पेपर दिले आहोत. हर एक पेपर आम्ही नाही आहोत एवढे शाहूकार जो एवढे सारे पैसे भरून आम्ही तिथं पेपर घेणार आहोत. तुम्ही जो पेपर लीक केला तुम्ही शाहूकारांना सर, आम्ही कुठं आहो? जे लोक आहेत ते आम्हाला ज्याचा जबाब पाहिजे, एका पोरांना मारलेल्या काडीचा आम्हाला जबाब पाहिजे. ज्या पोलिसांनी मारले त्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा. जे पोलीस राव काही राव आम्हाला नाही माहिती. आमचा एक स्टुडंट तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये भरती आहे सर. एक स्टुडंट भरती आहे तिथं. सर्वांचे डोके फोडून आहे. काही मुलींची सेफ्टी नाही सर तिथं. मुलींवर मारून राहिले, त्यांच्या अंगावर चढू मारून राहिले. हे आहे का पद्धत? हे आहे का पोलिसांची पद्धत मारायची? मुलींना मुलगी आहे, मुलींची तरी सेफ्टी द्या, मुलांची नाही तर. हर एकाला मारून 12 वर्षाच्या पोरीवर छातीवर बसून मारतो हे पोलीस. यांचा कोणता हक्क आहे छातीवर बसून मारायचा? पोरींचे डोके फोडून ठेवलं आहे. काही पोरींचे 2 फलके होऊन आहे डोक्याचे. कुणी दिला हा परवानगी पोरींना मारायची? कुणी? सरकार आमच्यासाठी आहे ना, आम्ही सरकारांसाठी नाही. हे आमची जबाबदारी घेणारे लोक आहे, आम्ही त्यांची जबाबदारी नाही घेणार. आणि यांची दलाली नाही चालणार. यांची दलाली नाही चालणार. आपलं काय म्हणणं? आमचं पण तोच म्हणणं आहे. नीट पेपरबद्दल सगळे विद्यार्थ्यांना तेवढं मारत आहेत, सगळ्यांना मारून डोके फोडत आहेत. आता तर असं माहिती झालंय की एका मुलाची डेथ पण झाली आहे, एका मुलीची पण डेथ झाली आहे. हे कशामुळे? हे प्रशासन आम्हाला हे द्यावं, म्हणजे आपल्याला जबाब द्यावं की कशामुळे मारलं आहे एवढ्यांनी मुलांना. आणि ते मुलं असे काय केले होते? आपल्या हक्कासाठी लढले होते फक्त, एवढंच झालं ना. फक्त आपल्या हक्कासाठी लढले, हे गुन्हा तर नाही केले ना त्यांनी. आणि तेवढा इतका मोठा म्हणजे हा उचलायसाठी त्यांना कुणी दिला? हे आम्हाला जबाब पाहिजे त्या सरकाराकडून की इतक्या जणांना मारले आहेत, जोड केले आहेत. आणि ते तर बिना नेम प्लेटनं पोलीसवाले होते, ते कोणत्या हक्काने आले आहेत? नेम प्लेट नाही त्यांच्या वरती काही नाही. तर हे आम्हाला जबाब पाहिजे त्यांच्याकडून. आंदोलन महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक आणि कार्यकर्ते जमा होऊन करत आहेत. हे स्पष्ट आहे की लोकांच्या मनामध्ये केंद्र सरकारबद्दल किती रोष आहे. केंद्र सरकारने आणि दिल्लीच्या पोलिसांनी ज्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांवरती, आंदोलन करणाऱ्या युवकांवरती निर्दयीपणे, अमानुषपणे लाठीमार केलेला आहे, ते खरं म्हणजे इंग्रजांनाही लाजवेल या पद्धतीचं ते त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि म्हणून मी त्याचा या गडचिरोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि ज्या मागणीसाठी हे सगळं आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून, साधारण महिन्यापासून सुरू आहे, ते धर्मेंद्र प्रधानांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. आणि आता फक्त धर्मेंद्र प्रधानच नाही तर आमच्या विद्यार्थ्यांना आणि निर्दोष युवकांना म्हणजे ढोरासारखं बदडणारे या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा याची माफी मागितली पाहिजे आणि पंतप्रधानांनी सुद्धा याची माफी मागितली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. नक्कीच या गोष्टीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणे लोकांची उपस्थिती आहे. यामध्ये परत एक युवती आहे, यांचं काय नेमकं? तुमच्याकडे वेळ कमी आहे, थोडं व्यवस्थित बोला. मेन गोष्ट तर पहिले आपला भारत देश लोकशाही आहे, तर लोकांचं तर ऐकायलाच पाहिजे सरकारने. आणि लोकांना ऐकत नसेल तर हे असं कमीत कमी लाठीचार्ज तरी करू नये. आणि मेन गोष्ट सर्वात महत्त्वाची की पोलीस हे लोकांसाठी आहे ना की सत्तेसाठी आहे. पोलीस लोक जे दिल्ली पोलीस आहेत, सगळे पोलीस भारतातील विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला पाहिजे, भारत देशाला सपोर्ट करायला पाहिजे, ते सत्तेला सपोर्ट करा. आणि ते सत्ता सुद्धा चुकीची सत्ता आहे. आपण काही सांगू इच्छिता का?
लोकशाही असताना सुद्धा आज हा आम्हाला असे रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागते, हे तर खूपच खंताची गोष्ट आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिलाच पाहिजे. आज एवढी जनता रस्त्यावर येत आहे, इतके नालायक लोक भरलेले आहे आपल्या सरकारमध्ये की एवढे मुलं आत्महत्या केले तरी सुद्धा हे लोक आपला इस्तिफा देत नाही आहे. यांना आता लवकर सरट करणे आणि त्यांनी लवकरात लवकर इस्तिफा देणे. यासोबतच आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर, हा विषय सर्वांनाच माहीत आहे. हे प्रकरण का चिघळलं? 20 तारखेनंतर आपण जे यूट्यूबवर टी व्हीवर जे बघितलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून सिव्हिल ड्रेसमध्ये काही जवान मुलं होते, त्यांनी मारामार केली, पण आपल्या पोलीस बांधवांनी त्यांना अडवलं नाही किंवा त्याला पकडून जेलमध्ये टाकलं नाही. म्हणजे पोलीस बांधव पण त्यामध्ये सामील होते का? जेव्हा सिव्हिल लोक मारत होते विद्यार्थ्यांना, हे पोलीस काय करत होती? बीजेपीला आता लोकांच्या वोटांची गरज नाही, कारण की यांचा बाप बसला EVM. वोटाची गरज राहिली असती तर हे एवढे माजल्यासारखे वागलेच नसते. एवढा मोठा घोर अन्याय विद्यार्थ्यावर होत आहे. पोलीस बांधवाचे मुलं पण आहेत का? ऑर्डर आला म्हणजे काय करू? आम्ही सरकारी ड्युटीमध्ये होतो, आम्हाला चुकीचा ऑर्डर दिला तर आम्ही फॉलोअप नाही करायचे? मी तर म्हणतो या पोलीस बांधवांनी रिझाईन द्यायला पाहिजे तुरंत. सर्व पोलीस बांधवांनी भारतातल्या हे अशा खोट्या गोष्टीला जर हे सपोर्ट करत असतील आणि आपल्याच माणसांना मारत असतील, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या भारतात नाही. नक्कीच गडचिरोली सारख्या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणे सहभाग घेतलेला होता आणि हा सहभाग अत्यंत आक्रोशामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आहे. ओमप्रकाश कुमार, न्यूज, गडचिरोली. मोदी